हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे अबाउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आपल्याला माहीत आहे क्यू क्वांटिटीचा एक चार्ज जर आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये डायलेक्ट्रिक मीडियममधल्या कुठल्या एका पॉईंटवर जर प्लेस करत असेल तर त्या चार्जपासनं आर या डिस्टन्सवर जो पी पॉईंट असतो त्या पी पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण फाइंड आउट केलेलं आहे क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर आहे. आलं लक्षात? आणि आपण बघितलं या पी पॉईंटच्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन काय आहे. द अमाऊंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू गिव्हन पॉईंट इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण बघितलं की जर इलेक्ट्रिक डायपोल असेल, ओके, की ज्या इलेक्ट्रिक डायपोलचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पी इज ऑलवेज इक्वल टू क्यू इंटू ट्वाइस एल आहे, तर अशा इलेक्ट्रिक डायपोलच्या सेंटर सी पासनं आर या डिस्टन्सवर जर एखादा पॉईंट असेल पी, तर या पी पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण फाइंड आउट केलं क्यू कॉस थीटा पी कॉस थीटा अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर स्क्वेअर. यामध्ये थीटा आपल्याला माहिती आहे अँगल मेड बाय लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ डायपोल अँड गिव्हन पॉईंट विथ द डायपोल ॲक्सेस. ओके, सिंगल पॉईंटमुळे दिलेल्या पॉईंटवर प्रोड्यूस होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक डायपोलमुळे दिलेल्या पॉईंटवर प्रोड्यूस होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, हे दोन आपण अगोदर डिस्कस केलेले आहेत. नाव आता आपण कन्सिडर करू इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टम ऑफ चार्जेस. लार्ज नंबर ऑफ चार्जेस आहेत आणि अशा लार्ज नंबर ऑफ चार्जची जी एक सिस्टम आपण कन्सिडर करत आहे त्या सिस्टममुळे कुठल्याही एखाद्या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे ते इथे आपल्याला फाइंड आउट करायचं. ते बघता येणार आता नेक्स्ट आर्टिकल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू a system of charges. ओके, सपोज आपण कन्सिडर करत आहे देर आर लार्ज नंबर ऑफ चार्जेस. सपोज इथे घेत आहे आपण Q1 पॉझिटिव्ह आहे, इथे आहे Q2 हा निगेटिव्ह आहे, इथे आहे Q3 हा अगेन पॉझिटिव्ह आहे, इथे आहे Q4 हा अगेन निगेटिव्ह आहे. आणि अजून एक घेऊ आपण इथे Q5 विच इज पॉझिटिव्ह. लेट आपण एक सिस्टम ऑफ चार्जेस घेत आहे की ज्यामध्ये 5 डिफरंट चार्जेस आहेत ज्याचं मॅग्निट्यूड आणि त्यांचे नेचर इथे आपण एक्सप्रेस केलं असं आहे. ओके, आणि एक आपल्याला माहिती आहे की असे जर स्टॅटिक चार्जेस जर असतील, अशा स्टॅटिक चार्जेसची जर एखादी सिस्टम असेल तर ती आपल्या अराउंड काय जनरेट करते इलेक्ट्रिक फील्ड. त्यामुळे हे जे नंबर ऑफ चार्जेस आहेत, ओके, या नंबर ऑफ चार्जेसची सिस्टम आपल्या अराउंड असणाऱ्या रिजनमध्ये काय जनरेट करत आहे इलेक्ट्रिक फील्ड. त्याच इलेक्ट्रिक फील्डमधला सपोज एक पॉईंट आपण कन्सिडर करत आहे, हा पॉईंट घेऊ आपण सपोज ओ. ज्या ओ पॉईंटचं आपल्याला फाइंड आउट करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. व्हॉट इज द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टम ऑफ चार्जेस. या सर्व चार्जेसमुळे या पॉईंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय राहणार. तर सरळ आपण बघितलं आहे की सिंगल पॉईंट चार्जमुळे दिलेल्या पॉईंटवर प्रोड्यूस होणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज ऑलवेज इक्वल टू चार्ज किंवा क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर त्याच्यापासून डिस्टन्स. त्यामुळे ओ या पॉईंटवर टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज ॲक्च्युली द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ईच चार्ज इन अ सिस्टम. त्यामुळे ओ या पॉईंटवरचं टोटल पोटेन्शियल इज ॲक्च्युली द सम ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ऑल द चार्जेस विच आर इन्क्लुडेड इन दी सिस्टम. लक्षात? आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक इंडिव्हिज्युअल चार्जने दिलेल्या पॉईंटवर प्रोड्यूस केलेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. एक तर मॅग्निट्यूड ऑफ चार्ज आणि दुसरं डिस्टन्स ऑफ गिव्हन पॉईंट फ्रॉम दॅट चार्ज. त्यामुळे आपण सपोज इथे ॲझ्युम करू, लक्ष द्या आता, की Q1 या चार्जपासनं ओ या पॉईंटचं डिस्टन्स आपण घेतलं R1 आहे, Q2 या चार्जपासण्याचं डिस्टन्स आहे R2, Q3 पासण्याचं डिस्टन्स घेतला आपण R3,
Q4 पासण्याचं डिस्टन्स घेतलं आपण R4 अँड Q5 पासण्याचं डिस्टन्स घेतोय आपण R5. आलं लक्षात? मग इथे आपल्याला सांगता येणार इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट O ड्यू टू each individual charges in a system will be, okay, let V1 be the electric potential due to charge Q1. Q1 या चार्जपासून R1 या डिस्टन्सवर असणाऱ्या या पॉईंटवर पोटेन्शियल किती आहे V1, जे आपण अगोदरच बघितलेलं आहे. देअरफॉर इट इज इक्वल टू व्हॉट, Q1 अपॉन 4 pi epsilon naught into R1. सिमिलरली V2 इक्वल्स टू चार्ज किती आहे मायनस क्यू, देअरफॉर काय लिहितो आपल्याला मायनस Q2 अपॉन 4 pi epsilon naught R2. सिमिलरली V3 इक्वल्स टू प्लस Q3 अपॉन 4 pi epsilon naught R3. V4 इज इक्वल टू बघा Q4 मायनस Q4 अपॉन 4 pi epsilon naught R4 and finally V5 is equal to Q5 upon 4 pi epsilon naught R5. हे आपण बघितलेलं आहे की इच इंडिव्हिज्युअल चार्ज जो आहे सिस्टममध्ये असणारा तो दिलेल्या पॉईंटवर एवढं पोटेन्शियल आपल्याला फॉर्म करताना दिसत आहे. आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ स्केलर क्वांटिटी. देअरफॉर द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टम ऑफ चार्जेस इज nothing but the algebraic sum of electric potential due to each individual charge. As we all know that electric potential is a scalar, therefore total electric potential at O is an algebraic sum of potential due to each individual charge in a system. म्हणजे या सिस्टम ऑफ चार्जेसमुळे ओ या पॉईंटवरचं टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंडिव्हिज्युअल चार्जने प्रोड्यूस केलेल्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलची काय आहे, अल्जेब्रिक सम आहे. देअरफॉर टोटल पोटेन्शियल at O is V, which is equal to काय राहणार मग V1 plus V2 plus V3 plus V4 and plus V5. Now putting all the values of V1 to V5 we get Q1 upon 4 pi epsilon naught R1 plus इथे काय मायनस आहे त्यामुळे काय मायनस Q2 अपॉन 4 pi किंवा आपण इथे घेऊ प्लस मायनस Q2 अपॉन 4 pi epsilon naught R2 प्लस Q3 अपॉन 4 pi epsilon naught R3 प्लस मायनस Q4 अपॉन 4 pi epsilon naught R4 प्लस Q5 अपॉन 4 pi epsilon naught R5. ओके, आपण सगळ्यांच्या व्हॅल्यूज प्लेस केल्या. आता यामध्ये आपल्याला कॉमन लिहिता येणार बघा 1 अपॉन 4 pi epsilon naught ब्रॅकेटमध्ये काय येणार मग Q1 अपॉन R1 इथे मायनस Q2 अपॉन R2 इथे प्लस Q3 अपॉन R3 इथे मायनस Q4 अपॉन R4 प्लस Q5 अपॉन R5. आलं लक्षात आहे? ओके, ते लिहितात आपल्याला दिस इज द टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट O ड्यू टू अ सिस्टम ऑफ 5 चार्जेस. 5 डिफरंट चार्जेसच्या या सिस्टममध्ये O या पॉईंटवरचं हे काय आहे टोटल पोटेन्शियल. याला आपण समेशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो V इक्वल्स टू 1 upon 4 pi epsilon naught summation I equals to 1 to n Qi upon Ri.
this is again the electric potential due to a system of n charges. n नंबर ऑफ चार्जेसची जर सिस्टीम असेल तर त्या सिस्टीममध्ये सिस्टीमच्या अराउंड जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते त्या इलेक्ट्रिक फील्डमधल्या कुठल्याही पॉईंटचे काय आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. कळलं सगळ्यांना. नाव इफ द चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड इक्वली किंवा कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन जर असेल चार्जेसचं तर अशा वेळेस आपण समेशनच्या ऐवजी काय यूज करू शकतो मग इंटिग्रेशन. लक्षात मला माहीत आहे. दिस इज अन इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ड्यू टू अ सिस्टम ऑफ चार्जेस. कळलं तुला सगळ्यांना. मग सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण यावर. कन्सिडर अ सिस्टम ऑफ 4 charges which are placed at the vertex of a square. Out of these two are negative and 2 are positive like this. What is the electric potential at a point of intersection of its diagonal? What is the electric potential at O? तर आपल्याला इथे सांगता येणार दॅट इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट ओ या पॉईंटवर जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे इट इज द सम ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ईच इंडिव्हिज्युअल चार्ज इन अ सिस्टम. बट दिस पॉईंट O is located at an equidistance from all the 4 charges. Therefore, electric potential produces at O is same due to all the charges. But the 2 charges have negative potential and 2 charges have positive potential. Therefore, net electric potential at O becomes what? 0. कळलं का सगळ्यांना. ओके. इफ इट वॉज किंवा हा जो पॉईंट आहे हा जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला माहीत आहे की या पॉझिटिव्ह चार्जच्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलला हा पॉझिटिव्ह चार्जचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय करून टाकणार कॅन्सल. अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट ओ will be the sum of electric potential only due to these two. म्हणजे किती येणार 2q upon 4 pi epsilon naught r. कळलं तुम्हाला हे. ओके. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. कळतपर्यंत इझी आहे. ओके. याच्यानंतर बघायचं आपल्याला इक्विपोटेन्शियल सरफेस. व्हॉट इज मीन बाय द इक्विपोटेन्शियल सरफेस. तर आपल्याला इक्विपोटेन्शियल सरफेस मीन्स द सरफेस which consists of only those point having the same electric potential. Same electric potential पासून किंवा सेम इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणाऱ्या पॉईंटपासून बनलेला जो सरफेस असतो त्याला काय म्हणतो आपण इक्विपोटेन्शियल सरफेस. ओके. सपोज कन्सिडर करा एक चार्ज आहे पॉइंट चार्ज आहे क्यू विच प्रोड्युसेस अन इलेक्ट्रिक फील्ड अराउंड इट की जो आपल्या अराउंड काय फॉर्म करत आहे इलेक्ट्रिक फील्ड. तर क्यू या चार्जपासनं आर या डिस्टन्सवर जो पॉईंट आहे या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला माहीत आहे फी विच इज इक्वल टू क्यू अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू आर आहे. नाव याच क्यू चार्जपासून आर या डिस्टन्सवर या साईडला जो पॉईंट आहे त्याचं पण पोटेन्शियल सेम, याचं पण पोटेन्शियल सेम, याचं पण पोटेन्शियल सेम, याचं पण पोटेन्शियल सेम, पोटेन्शियल सेम. याचा अर्थ क्यू या पॉईंटच्या अराउंड जर आपण असा सरफेस ड्रॉ करत असेल की ज्या सरफेसवर असणारा प्रत्येक पॉईंट क्यूपासून इक्विडिस्टन्सवर आहे तर अशा पॉईंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय राहणार सेम. त्यामुळे त्या सरफेसला आपण काय म्हणू शकतो इक्विपोटेन्शियल सरफेस. त्यामुळे क्यू चार्जच्या अराउंड जर आपण एक स्पियर ड्रॉ केला असा ऑफ रेडियस स्मॉल आर
तर त्या स्पिअरच्या सरफेसवर असणारा प्रत्येक पॉईंट आलं लक्षात, क्यू या चार्जपासून कसा आहे, सेम स्मॉल आर या डिस्टन्सवर आहे. त्यामुळे त्या प्रत्येक पॉईंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय राहणार, सेम. त्यामुळे फॉर पॉईंट चार्ज, फॉर एनी पॉईंट चार्ज, द इक्विपोटेन्शियल सरफेस इज ऑलवेज स्पेरिकल. आलं लक्षात. अँड द लोकेशन ऑफ चार्ज शुड बी ॲट इट्स सेंटर, की जे हा चार्ज सेंटरवर ठेवून त्याच्या अराउंड ड्रॉ केलेले जे स्पियर्स राहतील, ओके, ते स्पियर रिप्रेझेंट करतील काय, इक्विपोटेन्शियल सरफेसला. जसं इथे हा चार्ज आहे, याच्या अराउंड आपण हा स्पियर ड्रॉ केला. आपल्याला माहिती आहे या चार्जपासून या स्पियरच्या सरफेसवर असणारा प्रत्येक पॉईंट किती डिस्टन्सवर आहे, एक्झॅक्टली स्मॉल आर या डिस्टन्सवर आहे. त्यामुळे त्या स्पियरच्या सरफेसवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटचं पोटेन्शियल कसं राहणार, सेम. याचं पोटेन्शियल सेम, याचं सेम, याचं सेम, याचं सेम, याचं सेम, याचं सेम. आत एक स्पियर काढला आपण, हा या स्पियरच्या सरफेसवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटचं पण पोटेन्शियल कसं आहे, सेम. त्यामुळे दिस इज इक्विपोटेन्शियल सरफेस, दिस इज ऑल्सो अन इक्विपोटेन्शियल सरफेस. हा एक इक्विपोटेन्शियल सरफेस येणार, हा पण एक इक्विपोटेन्शियल सरफेस येणार. म्हणजे फॉर अ पॉईंट चार्ज, इफ इट इज लोकेटेड ॲट द सेंटर, देन द स्पियर ड्रॉन अराउंड इट रिप्रेझेंट द इक्विपोटेन्शियल सरफेस. कुठलाही पॉईंट चार्ज असेल तर त्याला सेंटर कन्सिडर करून त्याच्या अराउंड जर आपण स्पियर ड्रॉ करत असेल तर तो स्पियर रिप्रेझेंट करतो इक्विपोटेन्शियल सरफेसला त्याच्या इलेक्ट्रिक फील्डमधल्या. कळलं सगळ्यांना हे, ओके. नाव सपोज ॲझ्युम करा, इन केस ऑफ अ लाईन चार्ज लाईक दिस, इफ द चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड इक्वली अलॉंग द लेंथ ऑन एनी मटेरियल और एनी कंडक्टर, व्हॉट अबाउट द इक्विपोटेन्शियल सरफेस. तर आपण बघितलं आहे, फॉर सच लिनियर चार्ज द इक्विपोटेन्शियल सरफेस मस्ट बी व्हॉट, सिलेंड्रिकल. कारण सिलेंडरच्या सरफेसवर असणारा प्रत्येक पॉईंट आपल्याला माहीत आहे लिनियर चार्जपासून कसा आहे, इक्विडिस्टन्सवर आहे. त्याच्यावर चार्ज कसे आहेत, कंटिन्युअसली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. त्यामुळे या सिलेंडरच्या सरफेसवर जो प्रत्येक पॉईंट आहे त्या प्रत्येक पॉईंटचं पोटेन्शियल सेम आहे अँड इट इज कॉल्ड इक्विपोटेन्शियल सरफेस. दोन केसेस आपण बघितलं, लक्ष द्या. फॉर अ पॉईंट चार्ज, बाय कन्सिडरिंग इट ॲज अ सेंटर, द स्पियर ड्रॉन अराउंड इट रिप्रेझेंट द इक्विपोटेन्शियल सरफेस. अँड फॉर लिनियर चार्ज, बाय कन्सिडरिंग इट ॲज इट्स ॲक्सिस, द सिलेंडर ड्रॉन अराउंड इट रिप्रेझेंट द इक्विपोटेन्शियल सरफेस. कळलं हे, ओके. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघता येईल यामधलाच. अगेन आपल्याला माहिती आहे कुठलाही इक्विपोटेन्शियल सरफेस जर असेल तर त्या इक्विपोटेन्शियल सरफेसवर असणाऱ्या प्रत्येक पॉईंटचं पोटेन्शियल कसं आहे, सेम. मग सपोज आपण कन्सिडर करत आहे, हा एक पॉईंट आहे, हा ए, आणि हा दुसरा घेत आहे आपण सपोज बी पॉईंट. आपल्याला माहीत आहे ए आणि बी या दोन्ही पॉईंटचं पोटेन्शियल कसं आहे, सेम. आलं लक्षात. आणि आपण पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन बघितली बघा, व्ही ए मायनस व्ही बी. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय सांगितलं आपण मग, व्ही ए मायनस व्ही बी मीन्स व्हॉट, द अमाऊंट ऑफ वर्क डन पर युनिट चार्ज बाय एन एक्सटर्नल एजन्सी टू डिस्प्लेस इट फ्रॉम पॉईंट बी टू पॉईंट ए. पॉईंट बी पासून पॉईंट ए पर्यंत युनिट पॉझिटिव्ह चार्जला मूव्ह करण्यासाठी जेवढंही वर्क आपल्याला परफॉर्म करावं लागते त्या वर्कला त्या दोन पॉईंटमधला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. मग आपल्याला माहीत आहे की दिस पोटेन्शियल डिफरन्स विल बी इक्वल्स टू क्यू डब्ल्यू अपॉन क्यू आपण बघितलेलं आहे. बी टू ए अपॉन क्यू आहे, राईट. बट आपल्याला माहीत आहे हा इक्विपोटेन्शियल सरफेस आहे, त्यामुळे व्ही ए इक्वल्स टू काय आहे, व्ही बी. आणि व्ही इक्वल्स टू जर व्ही बी असेल देन इट इज इक्वल टू व्हॉट, 0. दॅट मीन्स आपल्याला काय सांगणार की कुठल्याही इक्विपोटेन्शियल सरफेसवर जर चार्जला मूव्ह करायचं असेल तर वर्क डन काय राहते, 0. आहे लक्षात. दॅट मीन्स आपल्याला काय सांगणार मग, वर्क डन ऑन एनी एक्सटर्नल चार्ज ओव्हर इक्विपोटेन्शियल सरफेस. कुठल्याही इक्विपोटेन्शियल सरफेसवर चार्जला मूव्ह करण्यासाठी लागणारं वर्क डन इज ऑलवेज व्हॉट,
0. एक लक्षात ठेवायचं आहे. वर्क डन ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस, वर्क डन टू डिस्प्लेस अ चार्ज ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस इज ऑलवेज इक्वल टू व्हॉट? 0 आहे. दिस वर्क डन इज ऑलवेज 0. कळलं हे? अजून याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन काढायचं एक. ओके, आपण आत्ताच बघितलं दॅट वर्क डन इज इक्वल टू, सपोज युनिट पॉझिटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करत आहे. ज्या युनिट पॉझिटिव्ह चार्जला आपल्याला ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत मूव्ह करायचं आहे ओव्हर दिस इक्विपोटेन्शियल सरफेस. ओके, मग आपल्याला माहीत आहे की ए या पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय राहणार? व्हॉट इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? इट इज ऑलवेज डायरेक्टेड रॅडियली आउटवर्ड लाईक दिस फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज ई, and we are moving this charge from A to B like this. Let या इक्विपोटेन्शियल सरफेसवर आपण चार्जला एका स्मॉल डिस्टन्स dxने डिस्प्लेस करत आहे. किती? स्मॉल डिस्टन्स dxने डिस्प्लेस करत आहे. ओके, काय ई इंटेन्सिटी असणारी इलेक्ट्रिक फील्ड आहे की ज्या इलेक्ट्रिक फील्डच्या इफेक्टमुळे आपण या चार्जला डिस्प्लेस करत, एक्सटर्नल एजन्सी चार्जला डिस्प्लेस करत आहे ओव्हर द इक्विपोटेन्शियल सरफेस बाय स्मॉल डिस्टन्स dx. द वर्क डन किती राहणार मग? E डॉट dx. हिअर E इंटू dx कॉस ऑफ थीटा, वेअर थीटा इज अँगल बिटवीन E इंटू dx. आणि आपण आत्ताच बघितलं की dx हा जर स्मॉल एलिमेंट असेल पाथचा ओव्हर इक्विपोटेन्शियल ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस, आहे लक्षात, तर वर्क डन किती राहते? आपण आत्ताच बघितलं 0. आहे लक्षात? हे काय इंडिकेट करत आहे? दॅट कॉस थीटा इज 0 अँड इट रिप्रेझेंट थीटा इक्वल्स टू वॉट? 90 डिग्री. याचा अर्थ dx काय आहे? इक्विपोटेन्शियल सरफेसचा एलिमेंट आहे. आहे लक्षात? आणि ई काय आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे. आणि दोघांमधला अँगल किती आहे? 90. म्हणजे याच्यावर आपल्याला काय सांगता येणार? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज नॉर्मल टू इक्विपोटेन्शियल सरफेस. की कुठलीही इलेक्ट्रिक फील्ड असेल तर त्या इलेक्ट्रिक फील्डमधली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही इक्विपोटेन्शियल सरफेसला ऑलवेज काय राहते? नॉर्मल राहते. अरे बघितलं ना आपण आता, लक्ष द्या पुन्हा एकदा. आपण काय कन्सिडर करता येते बघा की एक इक्विपोटेन्शियल सरफेस आपण घेतला, हा सर्कल, हा सॉरी स्पियर, हा की ज्या इक्विपोटेन्शियल सरफेसवरचा हा पॉईंट घेतला आपण ए आहे. आपल्याला काय करायचं की ए या पॉईंटपासून स्मॉल डिस्टन्स dxने एका पॉझिटिव्ह चार्जला शिफ्ट करायचं इकडे ओव्हर द इक्विपोटेन्शियल सरफेस, असं इकडे dx. आहे लक्षात? मग आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण सपोज कन्सिडर करत आहे ए पॉईंटवर आहे कॅपिटल ई. मग कॅपिटल ई इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या फोर्सच्या अगेन्स्ट आपण चार्ज, युनिट पॉझिटिव्ह चार्जला, एका पॉझिटिव्ह चार्जला ए पॉईंटपासून इक्विपोटेन्शियल सरफेसवरच्या स्मॉल एलिमेंट dxने त्याला डिस्प्लेस करत आहे. त्यामुळे वर्क डन किती होणार? W, विच इज इक्वल टू E डॉट dx. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट E dx इंटू कॉस ऑफ थीटा. थीटा काय आहे? अँगल बिटवीन dx अँड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. पण आपण अगोदरच बघितलं, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की कुठल्याही इक्विपोटेन्शियल सरफेसवर पोटेन्शियल डिफरन्स 0 असल्यामुळे त्यांच्यामध्ये चार्जला डिस्प्लेस करण्यासाठी लागणारं वर्क डन पण काय राहते? 0. याचा अर्थ हे वर्क डन किती आहे? 0. आता हे वर्क डन 0 जर असेल तर हे काय रिप्रेझेंट करत आहे? कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 0. आणि आपल्याला माहिती आहे कॉस ऑफ थीटा जर 0 असेल तर थीटा इक्वल्स टू व्हॉट? 90 डिग्री. याचा अर्थ कुठलाही इक्विपोटेन्शियल सरफेस जर असेल तर अशा इक्विपोटेन्शियल सरफेसला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही नेहमी काय राहते? नॉर्मल. याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघता येतील बघा. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज नॉर्मल टू इक्विपोटेन्शियल सरफेस. ओके, सपोज एक युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आपण घेत आहे. 2 प्लेट आहेत अशा, याच्यावर प्लस क्यू चार्ज, याच्यावर मायनस क्यू चार्ज आहे. या दोन्ही प्लेटच्या बिटवीन जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार ती इलेक्ट्रिक फील्ड कशी राहणार? युनिफॉर्म. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमधले इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज डायरेक्टेड लाईक धिस. दीज आर दी लाईन्स ऑफ फोर्सेस अँड स्ट्रेट असल्यामुळे तेच रिप्रेझेंट करता इलेक्ट्रिक इंटेन्सिटीला. त्यामुळे
यांच्या बिटवीन जी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होत आहे त्या इलेक्ट्रिक फील्डमधला असा सरफेस की ज्या सरफेसला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, नॉर्मल आहे. हां, तिथे बघता येईल आपल्याला. या इथे बघा, आपल्याला माहिती आहे की ही जी याच्या बिटवीन जी प्लेट आपण प्लेस केलेली आहे, या प्लेटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, नॉर्मल आहे. याला पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, नॉर्मल आहे. देअरफॉर दिस प्लेन रिप्रेझेंट द इक्विपोटेन्शियल सरफेस इन इट्स इलेक्ट्रिक फील्ड. या इलेक्ट्रिक फील्डमधला हा प्लेन काय रिप्रेझेंट करत आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण असा जर सरफेस ड्रॉ करू शकलो की ज्या सरफेसला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सगळीकडे नॉर्मल आहे, तर तो कसा राहतो, मग इक्विपोटेन्शियल सरफेस राहतो. कळलं काय तुम्हाला? लक्षात, दिस इज द इक्विपोटेन्शियल सरफेस. कळलं हे? इथे पण आपल्याला काढता छोटासा सरफेस एक की याच्या प्रत्येक पॉईंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, अशी परपेंडिक्युलर आहे, त्याला नॉर्मल आहे. त्यामुळे दिस इज व्हॉट इक्विपोटेन्शियल सरफेस. याच्यावरच्या प्रत्येक पॉईंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं आहे, सेमच आहे. आणि चार्जला असं डिस्प्ले जर आपल्याला करायचं असेल तर देर इज नो वर्क डन. ओके ओके, दिस इज कॉल्ड इक्विपोटेन्शियल सरफेस. अजून इलेक्ट्रिक पोटेन्शियल सरफेस आपल्याला बघता येतील ऑफ इलेक्ट्रिक डायपोल. सपोज एक इलेक्ट्रिक डायपोल आपण घेतला प्लस क्यू आणि हा मायनस क्यू चार्ज आहे. पॉईंट चार्जेस आपण घेतले, सपोज हा एक आणि हा एक, प्लस क्यू मायनस क्यू, राईट. आपल्याला माहिती आहे हा जो इलेक्ट्रिक डायपोल आहे तो त्याच्या अराउंड कशी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट करणार आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये लाईन्स ऑफ फोर्स कसे राहणार असे. These are the lines of forces drawn around an electric dipole. आता याच्यामध्ये इक्विपोटेन्शियल सरफेस आपल्याला कसं सांगते ना, इकडे बघा असा येणार हा. आपण याला काय करू, रेड पेनने दाखवू इक्विपोटेन्शियल सरफेस. इकडे असं येणार हा. सो दॅट असा सरफेस आपल्याला इथे ड्रॉ करावं लागेल की जेणेकरून त्या प्रत्येक पॉईंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं राहील, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्याला कशी राहील, परपेंडिक्युलर राहील. इकडे पण बघा असं, इकडे थोडासा असा कॉम्प्रेस आल्यासारखा वाटेल आपल्याला, पण प्रत्येक पॉईंटवर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अशी कशी आहे, याला अशी परपेंडिक्युलर आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रत्येक पॉईंटला कशी दिसेल, अशी परपेंडिक्युलर आहे, नॉर्मल आहे अशी. आहे लक्षात. आणि इथे आपल्याला सांगता येणार, इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर अशी असेल तर याचा इक्विपोटेन्शियल सरफेस समूह असा आहे. पण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्याला कशी पाहिजे, अशी नॉर्मल. ओके, दिस इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. कळलं सगळ्यांना? आपण बघितलं आज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टम ऑफ चार्जेस, आणि याचं एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ड्यू टू अ सिस्टम ऑफ चार्जेस इज ऑलवेज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू each individual charge at that point due to a system of charges. आणि इक्विपोटेन्शियल सरफेस आपण डिस्कस केला आता, द सरफेस विच कन्सिस्ट ऑफ ओनली दोज पॉईंट हॅव्हिंग सेम इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सारखंच इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणारा जो पॉईंट सरफेस असतो त्याला आपण काय म्हणतो, इक्विपोटेन्शियल सरफेस. आणि आपण यामधून कन्क्लूड केलेलं आहे काय, द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज नॉर्मल टू द इक्विपोटेन्शियल सरफेस. जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही जर नॉर्मल नसती तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जर नॉर्मल नसती, कॉस थिटाची व्हॅल्यू काय असते, नॉन झिरो. अँड देअर शुड बी सम वर्क डन. आणि वर्क डन आपल्याला काय मिळालं असतं, नॉन झिरो. काय सांगितलं बघा, जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही इक्विपोटेन्शियल सरफेसला जर नॉर्मल नसती, लक्षात, तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय असते, नॉन झिरो. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू जर नॉन झिरो असती तर आपल्याला माहीत आहे देअर शुड बी सम अमाऊंट ऑफ वर्क डन इन डिस्प्लेसिंग चार्ज ओवर दॅट सरफेस.
बट आपण अगोदरच सांगितलं की इक्विपोटेन्शियल सरफेसवर पोटेन्शियल डिफरन्स 0 असल्यामुळे वर्क डन काय राहते 0. काय लक्षात? म्हणून इक्विपोटेन्शियल सरफेसला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऑलवेज काय राहते नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर. ओके, अ सरफेस विच इज परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड रिप्रेझेंट इक्विपोटेन्शियल सरफेस. हे आपण सर्व डिस्कस केलेलं आहे. कळत सगळ्यांना? थँक्यू.